नमस्कार मंडळी, वेलकम टू लीगल ग्रंथा। आज आपण ट्रेडमार्क अपोजिशनच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत। तुमचे ट्रेडमार्क जर का ट्रेडमार्क जर्नलमध्ये पब्लिश झाले असल्यास तुम्हाला 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ट्रेडमार्क अपोजिशनची नोटीस येऊ शकते। ही नोटीस कोणत्याही थर्ड पार्टीकडून फाईल करण्यात येऊ शकते। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ट्रेडमार्क अपोजिशन नोटीस आली असल्यास त्याचे उत्तर तुम्हाला देणे गरजेचे असते। त्याला काउंटर स्टेटमेंट असं म्हणतात। काउंटर स्टेटमेंट दाखल करण्याचा कालावधी हा 2 महिन्याचा असतो। म्हणजेच नोटीस आल्यापासून तुम्हाला पुढील 2 महिन्यामध्ये काउंटर स्टेटमेंट दाखल करणे गरजेचे आहे। या काउंटर स्टेटमेंटची एक प्रत तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रीला, अपोनंटला आणि अपोनंटच्या ॲडव्होकेटला देणे गरजेचे आहे। तुम्ही जर का अपोजिशन नोटीसचे उत्तर दिले नाही तर तुमचे ॲप्लिकेशन बाद देखील होऊ शकते। अपोजिशन नोटीसचे उत्तर म्हणजेच काउंटर स्टेटमेंट दाखल केल्यानंतर पुढील 2 महिन्यामध्ये अपोनंटला त्यांचे एव्हिडन्सेस, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दाखल करावे लागतात। त्यानंतर ॲप्लिकंटला पुढील 2 महिन्यामध्ये त्यांचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, एव्हिडन्सेस दाखल करणे बंधनकारक आहे। दोन्ही पार्टीचे एव्हिडन्सेस दाखल केल्यानंतर अथवा तुम्हाला एव्हिडन्स दाखल करायचे नसल्यास नो एव्हिडन्सचे लेटर दाखल केल्यानंतर एक हिअरिंगची डेट देण्यात येते। हिअरिंग हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील होऊ शकते। हिअरिंगच्या वेळेस देखील तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अथवा एव्हिडन्सेस दाखल करू शकता। हिअरिंगच्या वेळेस रजिस्ट्रार दोन्ही पक्षांची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घेतात। हिअरिंगच्या वेळेस जर का अपोजिशन रिजेक्ट करण्यात आले तर तुमचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करण्यात येते आणि सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाते। जर का अपोजिशन नोटीस ही ॲक्सेप्ट केली तर तुमचे ॲप्लिकेशन बाद होते। तुमच्या ट्रेडमार्कला जर का अपोजिशन आले असल्यास आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास ती नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।